हॅलो स्टुडंट, आपला चॅप्टर चालू आहे अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर. त्यातला आपण केमिकल प्रॉपर्टी बघतोय. त्यातला ए सेक्शन बघितला आपण लॅबोरेटरी टेस्ट, बी सेक्शन बघितला रिॲक्शन ड्यू टू द ब्रेकिंग ऑफ COH बॉन्ड, आणि आता आपल्याला सी सेक्शन बघायचा आहे रिॲक्शन ड्यू टू द ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचा CO बॉन्ड आपल्याला ब्रेक करायचा आहे. त्यातला सबसेक्शन आहे रिॲक्शन विथ हायड्रोजन हलाइड. हायड्रोजन हलाइड HX. वी नो H म्हणजे हायड्रोजन, X म्हणजे हलाइड ग्रुप लाईक क्लोरीन, ब्रोमीन, फ्लोरीन अँड आयोडीन. आता ही ऑर्डर लिहिलेली आपण HI, HBr अँड HCl. HCl हा लेस आहे, त्याच्यापेक्षा थोडासा हाय HBr आणि HI हा सगळ्यात हायर आहे. तर आपण HClची जी रिॲक्शन बघितली अल्कोहोलसोबत, HCl हे कशामध्ये बघितलं आपण, लुकास रिएजन. लुकास रिएजन काय, अनहायड्रस ZnCl2 जेव्हा घेतो तेव्हा काय होतं आपल्याला लुकास रिएजन असतो. मग आपण हायड्रोजन HClची रिॲक्शन केली, देन आपण बघणार HBr अँड HI. HCl कशाने, लुकास रिएजन यूज करून करायचे. HBr आणि HIला कॅटलिस्टची गरज नाही, आपण त्याला हिटिंग करून सुद्धा ती रिॲक्शन कॅरीड आउट करू शकतो. आता जनरली रिॲक्शन विथ अल्किल हलाइड सॉल्व करताना फर्स्ट सिंपल जनरल रिॲक्शन ROH हा काय झाला, अल्कोहोल प्लस HX आपल्याला काय, अल्किल हायड्रोजन हलाइड. ओके, आपल्याला फक्त काय होईल, OHची रिप्लेसमेंट कशाने होती, Xनी होती. मग काय भेटेल आपल्याला RX प्लस हा OH आणि इथला H, बाय प्रोडक्ट काय भेटला H2O. ही कोणती रिॲक्शन झाली, जनरल रिॲक्शन. सिंपल आपल्याला हायड्रोजन हलाइडची रिॲक्शन करायची अल्कोहोलसोबत. सिंपल एक अल्कोहोल कन्सिडर केला, त्यात HX म्हणजे हायड्रोजन हलाइड ॲड केलं. आपल्याला फक्त OHची रिप्लेसमेंट कशाने झालेली दिसली, Xनी, RX अँड हेअर इथला OH आणि इथला हायड्रोजन, बाय प्रोडक्ट काय भेटला आपल्याला H2O. आता आपल्याला अल्कोहोलमध्ये पण आपण बघितलं होतं प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी, 3 टाईपचे बघितले होते बरोबर. देन प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. जेव्हा टर्शरी अल्कोहोल घेतो आपण, तर लुकास रिएजनमध्ये जर आपण त्याच्याबरोबर रिॲक्शन केली तर टर्शरी इमिजिएट रिॲक्शन दाखवतो. देन सेकंडरी अल्कोहोल घेतला, त्यात जर आपण लुकास रिएजन ॲड केले तर आपल्याला रिॲक्शन थोडीशी स्लो भेटते. देन प्रायमरी अल्कोहोल घेतला आणि त्यात जर आपण HCl आणि HCl प्लस अनहायड्रस ZnCl2 घेतला तर प्रायमरी अल्कोहोलला आपल्याला थोडीशी हिटिंग करावं लागते, तेव्हा आपल्याला रिॲक्शन किंवा टर्बिडिटी भेटते. ओके, तर आपण पहिल्यांदा ए बघू रिॲक्शन विथ, आता कशा रिॲक्शन विथ हायड्रोजन क्लोराईड. ही झाली जनरल रिॲक्शन. रिॲक्शन विथ हायड्रोजन क्लोराईड. त्यालाच काय म्हणतो आपण, HCl. फर्स्ट सिंपल जनरल प्रायमरी अल्कोहोल घेऊ, CH3CH2OH. किती कार्बन आहे, 1 and 2. मिथेन, इथेन प्लस HCl in presence of anhydrous ZnCl2. अनहायड्रस ZnCl2. सिंपल OHची रिप्लेन अगेन Clनी, मग काय भेटल CH3CH2Cl प्लस H2. काय स्टडी करतो आपण, रिॲक्शन विथ हायड्रोजन क्लोराईड. सिंपल प्रायमरी अल्कोहोल, नाव काय येईल इथेनॉल, रिॲक्ट विथ HCl. HCl म्हणजे HCl आणि इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2 आपल्याला फक्त OHची रिप्लेसमेंट Clनी भेटली. मिथेन, इथेन, इथिल क्लोराईड प्लस बाय प्रोडक्ट H2O. देन सेकंड बघू आपण सेकंडरी अल्कोहोलमध्ये रिॲक्शन OH CH3 plus HCl in presence of anhydrous ZnCl2. सिंपल काय भेटेल आपल्याला CH3 CHCl CH3 plus H2O.
ही कशात दाखवली, सेकंडरी अल्कोहोल, हा प्रायमरी अल्कोहोल. ठीक आहे, फक्त रिॲक्शन ऑफ हायड्रोजन क्लोराईड HCl घेतलं, प्रायमरी अल्कोहोल घेतला, त्यात HCl ॲड केलं, अनहायड्रस ZnCl2 मीन्स वॉट, लुकास रिएजंट आपल्याला भेटलं इथिल क्लोराईड प्लस वॉटर मॉलिक्यूल. नेक्स्ट स्टेपमध्ये सेकंडरी अल्कोहोल घेतला, अगेन त्याची रिॲक्शन HCl बरोबर केली, तेच रिएजंट यूज केले. अनहायड्रस सेम रिॲक्शन आपल्याला स्टडी करायची टर्शरी अल्कोहोलमध्ये. टर्शरी अल्कोहोल CH3 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 OH plus HCl in presence of anhydrous ZnCl2 we get CH3 CH3 Cl plus H2. सिंपल काय भेटला, OH ची रिप्लेसमेंट क्लोरीननी झाली. त्यातली रिॲक्शन विथ हायड्रोजन हलाईड लिहिताना पहिल्यांदा हायड्रोजन क्लोराईड कन्सिडर करायचं. हायड्रोजन क्लोराईडमध्ये आपण जनरली HCl किंवा लुकास रिएजंट यूज करतो. लुकास रिएजंट त्याला काय म्हणतात, अनहायड्रस ZnCl2. त्यात 3 रिॲक्शन दाखवायच्या, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. प्रायमरी टर्शरी आपल्याला इमिजिएट रिॲक्शन, टर्शरीची जी रिॲक्शन आहे ती लवकर कंप्लीट होती. देन सेकंडरीची थोडीशी स्लो कंप्लीट होती अँड प्रायमरीची जेव्हा त्याला आपण हीट करू तेव्हा ती कंप्लीट होती. हे झालं रिॲक्शन विथ हायड्रोजन क्लोराईड. त्यात लिहिताना सिंपल प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अल्कोहोल घ्यायचे आणि त्याची रिॲक्शन, प्रायमरी सेकंडरी अल्कोहोल घेतले, त्याची रिॲक्शन आपल्याला HCl इन प्रेझेन्स ऑफ ZnCl2. आता नेक्स्ट पॉईंट बघायचं आपल्याला, रिॲक्शन विथ हायड्रोजन ब्रोमाइड. रिॲक्शन विथ हायड्रोजन ब्रोमाइड. त्यालाच काय म्हणतो आपण, HBr. सेम आता जर आपण बघितलं तर HCl घेतलं आपण, इथं HCl यूज केलं तेव्हा आपण लुकास रिएजंट ॲज अ कॅटलिस्ट म्हणून यूज केला. आता आपण जेव्हा HBr कन्सिडर करणार आहे तर HBr हा लेस म्हणजे क्लोरीनपेक्षा मोर रिॲक्टिव्ह आहे, म्हणून आपण त्याला कॅटलिस्टची गरज नाही. आपल्याला हिटिंग रूम टेम्परेचरला जर हीट केलं तरी आपल्याला रिॲक्शन कंप्लीट भेटते. सिंपल सेम स्टेप करायच्या. प्रायमरी अल्कोहोल CH3 CH2OH मिथेनॉल plus HBr, delta means what, heating, we get alcohol replaced by Br, CH3 CH2 Br, methane ethane ethyl bromide plus water molecule. ठीक आहे, सिंपल काय झालं, प्रायमरी अल्कोहोल कन्सिडर केला, HBr ची ॲडिशन केली, हिटिंग केली, आपल्याला काय भेटलं, इथिल ब्रोमाइड प्लस वॉटर मॉलिक्यूल. सेम रिॲक्शन सेकंडरी अल्कोहोल CH3HOH plus HBr, heating, alcohol is replaced by Br, CH3HBr plus water. नेक्स्ट बघू आपण टर्शरी अल्कोहोल CH3 OH plus HBr. On heating we get CH3CH CH3Br plus H2. ठीक है, रिएक्शन विथ हायड्रोजन ब्रोमाइड HBr. सिंपल प्रायमरी अल्कोहोल कन्सिडर केला, त्यात HBr ची ॲडिशन घेतली, आपल्याला OH ची रिप्लेसमेंट फक्त Br नी भेटली आणि बाय प्रोडक्ट OH भेटला. नेक्स्ट स्टेपमध्ये सेकंडरी अल्कोहोल कन्सिडर केला, HBr ची ॲडिशन केली, आपल्याला फक्त OH ची रिप्लेसमेंट Br नी भेटली आणि H2O. सेम स्टेप टर्शरी अल्कोहोलमध्ये HBr ची ॲडिशन केली, आपल्याला OH ची रिप्लेसमेंट Br नी भेटली आणि वॉटर मॉलिक्यूल. थर्ड बघायचं आपल्याला रिॲक्शन विथ हायड्रोजन आयोडाईड. IOD means HI.
HI. यात पण सेम HCl हा वीक आहे, देन HBr, देन HI. HCl इज वीक, दॅट्स वाय आपण तिथं काय यूज केलं, लुकास रिएजन. HBr त्याच्यापेक्षा थोडासा स्ट्रॉंग आहे म्हणून आपण त्याला हिटिंग केली, आणि हा स्ट्रॉंग आहे तर याला पण हिटिंगमध्ये आपल्याला रिॲक्शन भेटून जाईल. फक्त CH3 अगेन सेम रिॲक्शन लिहायच्या, प्रायमरी अल्कोहोल प्लस आता इथं काय येईल HI. इन प्रेझन्स ऑफ हीट वी गेट OH रिप्लेस बाय आयोडीन, I plus H2. सेम सेकंडरी अल्कोहोल CH3 CH3HOH प्लस HI हायड्रोजन आयोडीन किंवा आयोडीन. वी गेट CH3 CH3HI प्लस H2. ठीक आहे, रिॲक्शन विथ हायड्रोजन आयोडाईड. आता जर आपल्याला शॉर्ट नोट विचारली, रिॲक्शन विथ हायड्रोजन हलाइड HX, एक्समध्ये कन्सिडर करताना क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन 3 रिॲक्शन घेतल्या आपण. फर्स्ट घेतली क्लोरीन. क्लोरीनमध्ये रिॲक्शन आपण ऑलरेडी स्टडी केली होती, लुकास रिएजन. देन त्यात आपण 3 दाखवले, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. त्यात एक्सप्लेन करताना आपण कसं एक्सप्लेन केलं होतं, टर्शरी अल्कोहोल हा इमिजिएटली सोल्युबल होतो आणि लगेच रिॲक्शन दाखवतो. देन सेकंडरी अल्कोहोलला सोल्युबल व्हायला थोडासा वेळ लागतो. अँड इन केस ऑफ प्रायमरी अल्कोहोल, जर प्रायमरी अल्कोहोलला जेव्हा आपण हिटिंग करू तेव्हा तो सोल्युबल होतो. देन नेक्स्ट बघितली आपण HBr, हायड्रोजन ब्रोमाइड. HBrची रिॲक्शन बघताना HCl हा वीक आहे, त्याच्यापेक्षा HBr स्ट्रॉंग आहे म्हणून आपण याला कॅटलिस्टची गरज नाही आहे. आपण कॅटलिस्ट घेतला का, नाही, म्हणून आपण इथं काय घेतलं, डेल्स मीन्स वॉट, हिटिंग. देन अगेन सेम रिॲक्शन दाखवले आपण, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. देन आपण घेतलं नेक्स्ट थर्ड बघितलं हायड्रोजन आयोडाईड HI. मग HIमध्ये बघताना आयोडीन HBrपेक्षा HI हा स्ट्रॉंग आहे म्हणून आपण त्याला सिम्पल अगेन हिटिंग केली, त्याला पण कॅटलिस्टची गरज नाही आहे म्हणून तिथं पण आपण डेल इंडिकेट केला. सिम्पल प्रायमरी आणि सेकंडरीचं एक्झाम्पल बघायचं आहे. जर शॉर्ट नोट विचारली तर रिॲक्शन विथ हायड्रोजन हलाइड, त्यात रिॲक्शन विथ क्लोरीन, रिॲक्शन विथ ब्रोमीन अँड रिॲक्शन विथ आयोडीन. देन रिॲक्शन विथ क्लोरीन एक्सप्लेन करताना आपण त्यात लुकास रिएजन ॲड केले. देन प्रायमरी कसा रिॲक्ट होतो, देन त्याच्या सेकंडरी कसा आणि टर्शरी कसा रिॲक्ट होतो, हे एक्सप्लेनेशन रिॲक्शन विथ हायड्रोजन क्लोराईड यामध्ये आलं पाहिजे. आणि या दोघांना पण कॅटलिस्टची आवश्यकता नाही म्हणून आपण डायरेक्ट हिटिंगमध्ये रिॲक्शन कॅरीड आउट केली. फर्स्ट पॉईंट बघितला होता रिॲक्शन विथ हायड्रोजन हलाइड. आता सेकंड पॉईंट आहे त्यातला, रिॲक्शन विथ फॉस्फरस हलाइड. फॉस्फरस मीन्स वॉट, P. त्यात 2 टाईप आहे, PX5 अँड PX3. PX5 म्हणजे फॉस्फरस पेंटाहलाइड आणि PX3 म्हणजे फॉस्फरस ट्रायहलाइड. आणि अल्कोहोल आणि फिनॉल, जर अल्कोहोल अँड फिनॉल रिॲक्ट विथ फॉस्फरस पेंटाहलाइड अँड फॉस्फरस ट्रायहलाइड. सिम्पल एक एक्झाम्पल घेतलं आपण, 3 टाइम्स ऑफ ROH प्लस PX3 म्हणजे फॉस्फरस ट्रायहलाइड. वी गेट OHची रिप्लेसमेंट आपल्याला एका हलाइडने भेटली. वी गेट 3 टाइम्स ऑफ RH प्लस S3PO3. ही झाली जनरल रिॲक्शन कशाची, फॉस्फरस ट्रायहलाइडची. सेम रिॲक्शन बघणार आहे आपण, अल्कोहोल घेतला एक सिम्पल, त्यात PCl5 म्हणजे Cl, X मीन्स वॉट, काय कन्सिडर केलं आहे Cl, P इज फॉस्फरस. मग काय फॉस्फरस, हे कोणतं कन्सिडर केलं, फॉस्फरस पेंटाहलाइड. ओके, वी गेट द RCl प्लस SClPOCl3. यात आपण अजून एक एक्झाम्पल ॲड करू शकतो. R म्हणजे सपोज CH3CH2 मिथेनॉल OH प्लस PCl5. वी गेट CH3CH2 प्लस HCl प्लस POCl3. ओके, फक्त काय झालं, OHची रिप्लेसमेंट इज Clनी रिप्लेसमेंट झाली. कसली, OHची. Cl प्लस HCl प्लस POCl3. OH इज रिप्लेस बाय Cl. मग रिॲक्शन विथ फॉस्फरस हलाइड लिहिताना अल्कोहोल आणि फिनॉल कशाबरोबर रिॲक्ट करायचं, एकदा
PX5 and PX3. PX5 means phosphorus pentahalide and PX3 म्हणजे phosphorus trihalide. सिंपल ही फॉस्फरस ट्रायहालाइड बरोबर घेतली आणि ही फॉस्फरस पेंटाहालाइड बरोबर आपण काय केली रिॲक्शन केली आणि त्यातली त्यांना ह्या दोन रिॲक्शन आणि फॉस्फरस PX5 आणि PX3चा मीनिंग एक्सप्लेन करायचा. तर आपण आज बघितले रिॲक्शन ऑफ ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड ऑफ अल्कोहोल. त्यात आपण 2 पॉईंट स्टडी केले. रिॲक्शन विथ HX मीन हायड्रोजन हलाइड अँड सेकंड इज द रिॲक्शन विथ फॉस्फरस हलाइड. आता रिॲक्शन विथ फॉस्फरस हलाइड आणि रिॲक्शन विथ HX मध्ये कन्सिडर करताना फर्स्ट क्लोरीन ब्लोरीन अँड आयोडीन कन्सिडर करायचं आहे. HClची रिॲक्शन दाखवायची. लुकास रिएजंटमध्ये कॅटलिस्ट घ्यायचा. देन BR घेतल्यावर त्याला कॅटलिस्टची गरज नाही आहे, डायरेक्ट हिटिंगवर रिॲक्शन दाखवली तरी चालते. देन आयोडीनची पण रिॲक्शन हिटिंगवर दाखवायची. देन सेकंड पॉईंट रिॲक्शन विथ फॉस्फरस हलाइड. फॉस्फरस हलाइडमध्ये एक्सप्लेन करताना PX5 मीन्स व्हॉट अँड PX3 मीन्स व्हॉट आणि जनरल एकदा PX3 बरोबर रिॲक्शन दाखवायची आणि एकदा PX5 बरोबर रिॲक्शन दाखवायची.